मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करते आहे, कारण आज आहे ओवीचा बड्डे, म्हणून तिच्या बड्डे निमित्ताने हा ब्लॉग शूट करते. कारण भरपूर दिवस झाले की मी ब्लॉग शूट नाही केलेला आहे, तर मग मी म्हटलं की आज ब्लॉग करूया, कारण तिचा बड्डे आहे आणि तिच्या बड्डे निमित्ताने आता डेलीचे ब्लॉग येत जाईल. मी डेली रुटीन जसं असेल तसं मी सगळं हे जे छोटे छोटे मोमेंट आहेत ते शेअर करेल आणि ब्लॉग करेल. कारण आम्हीसुद्धा हे मोमेंट जेव्हा टी व्हीवर लावून बघतो ना, तेव्हा आम्हाला फार छान वाटतं की हे छोटे छोटे मोमेंट मी ठेवले आहेत यूट्यूबवरती. तर ठीक आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आज ओवीला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. ते सरप्राईज काय आहे हे सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. ओके, तर ब्लॉग कंटिन्यू. मी इथे हात फसवून घेतला आहे हिच्या कड्यांमध्ये. असा कसा फसवलास? तर आता निघालाय. चल हॉलमध्ये चला. ओवी ओवी ओवीचा बड्डे आहे, पण ओवीने सकाळी सकाळीच मार खाल्ला आहे, कारण ती ऐकतच नव्हती आणि म्हणून सकाळी सकाळी तिने मार खाल्लेला आहे. तुम्हाला दाखवते. तिच्या पप्पांचा पायशी किती घाणेरडी असते. तर आमचं खेळणं चालू आहे. बड्डे गर्ल खेळते, गाणं चालू आहे, कारण डेकोरेशन आम्ही घरीच करतोय छोटासा. फर्स्ट बड्डेला केला होता त्यामुळे असं करतो. तर इथे डेकोरेशन करायचं. तर मी अशी रेडी झाली आहे. सिम्पलच केलेलं आहे, जास्त काही मी साडी वगैरे घातलेली नाही, कारण घरातच केलेलं आहे. त्यामुळे जो पिंक पिंक होता तो आम्ही पिंक घातला. अशी छोटंसं सिम्पल रेडी झाले. आणि तिच्या पप्पांनी सुद्धा पिंक कलरचा टी शर्ट घातलेला. ठीक आहे, आता बड्डे सेलिब्रेशन करूया. तर चला. बसलेली आहे आणि आता मी इथे बसले आणि हे असं बसले. कोण आहे? कोण आहे? कोण काय करतं? ही ओवी काहीतरी कारस्थानं करते. ए काय करते? हा, ती सांगत पण नाही की ती काय करते. आणि आम्ही आता बसलेले आहे, अजून यायचे बाकी आहेत. म्हणजे मामा, त्यांचे मामा, माझ्या 2 नंदा, आजी, काकू सगळे यायचे बाकी आहे. ते आले की मग बड्डे चालू करूया. तोवर आम्ही टाईमपास करत. हे ओवी बड्डे गर्ल, हे आहे डेकोरेशन छोटंसंच आहे आणि मी बसली आहे. फक्त याच एक वेळेवर आलाय आणि या मॅडमचा तर काही पत्ताच नाहीये. आणि तुम्ही सुद्धा झाला.
आणि हे काय आणलंय? अरे बापरे, डॉक्टर सेट. तर ओवीच्या आत्तूने तिला गिफ्ट आणलंय. तर हा आहे डॉक्टर सेट. असं येतं आणि हा 4था बर्थडे जे माझ्या मम्मी पप्पाने पण मिस केला आणि तुम्ही पण मिस केलाय. तर ही आहे ओवीचं सरप्राईज, हे आहे ओवीचं सरप्राईज. तिच्या पप्पांनी तिला स्कूटी घेतलेली आहे आणि खूप छान आहे स्कूटी. तिच्या फेवरेट कलरमध्येच घेतलेली आहे. मी सुद्धा बसू शकते, म्हणजे 50 kgचं वजन या स्कूटीवर झेपल्या जाईल इतकी भारी स्कूटी आहे आणि खूप छान. बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही आलो आहे आता बाहेर जेवायला हॉटेलमध्ये. कुठे जायचं आहे? जाऊ दे. तू कुठे बसतो? तिकडून नको, इथूनच ये. अभिषेक भाई 3 खाट चाहिए. अभिषेक मी आले आता घरी. मी घरी आले आता. तर झाला आज ओवीचा बर्थडे सेलिब्रेशन. आणि बाहेर पण खूप छान मस्त जेवण होतं तिकडे पण, ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो. ठीक आहे, तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.